4 तास मूवी बघत होतो पण अजिबात मला कुठंच बोर झालं नाही. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कॉर्पोरेट मोटो व्लॉगर. आत्ता जस्ट मी धुरंधर रिवेंज बघून आलो. 5:30चा शो होता, सो आता संपला. म्हटलं पिक्चर एवढा आवडला की म्हटलं चला जाताना व्लॉगच करूया. 4 तास बसलो होतो पण अजिबात कुठंच मला बोर झालं नाही. एक नंबर पिक्चर. रणवीर सिंगची ॲक्टिंग, आदित्य धारचं डिरेक्शन, आर माधवन, अर्जुन रामपाल सगळ्यांनी आपल्या ॲक्टिंगमध्ये जीव लावला आहे. सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, म्युझिक सगळंच अप्रतिम, एक नंबर. म्युझिक म्हणा, ॲक्शन. एकच मिनटं. ॲक्शन सिक्वेन्स जे आहेत ना, शेवटचे अर्धा पाऊण तास जो काही धमाल आहे. मी आता याचं स्पॉइलर काही देणार नाही आहे, पण जस्ट मला जे आवडलं ते सांगतो की सगळ्यांची ॲक्टिंग, सस्पेन्स एक नंबर, एकच नंबर. म्हणजे तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत. जर बघितलं नसेल तर नक्की बघून या. तिकीट 450 होतं पण वर्थ. माझे 450 रुपये वसूल झाले. 450 रुपये वसूलच झाले आणि तुमचे पण होणार. काय भारी होतं. सो पिक्चर सुरू होतो एकदम पास्टमधून आणि एंड होतो करंट सिच्युएशनला. सो मला तर आवडला, खूप भारी. सगळ्यांची ॲक्टिंग, त्यातल्या त्यात आर माधवननी जे काय डायलॉग मारले शेवटी ते एक नंबर होते. रणवीर सिंग ॲक्टर म्हणून खतरनाकच आहे आणि या मूवीमध्ये त्यानं जे बॉडी म्हणा किंवा जे सीनमध्ये ॲक्टिंगची गरज आहे ती ॲक्टिंग, अरे कमाल केली, कमाल. म्हणजे शब्दच नाहीत माझ्याकडं. खरंच एकच नंबर मूवी आहे, एवढंच म्हणू शकतो. मी काय कधी मूवी रिव्ह्यू करत नाही, पण आत्ता म्हणलं की आता आलोच बघून आहे. आपल्याकडे कॅमेरा आहे, माईक आहे, तर लेट्स सी आपल्या ऑडियन्सपर्यंत किंवा जे कोणी हे व्हिडिओ बघतील त्यांच्यापर्यंत जावा की खरंच. आणि हा काही असा पेड रिव्ह्यू नाही आहे, जेन्युइन मला वाटलं की ते सांगावं म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. येस, दॅट्स इट. भारी होतं. तुम्ही अजून बघितला नसेल तर बघून या. एवढंच की ज्यांना ॲक्शन सीन जास्त सहन होत नाही त्यांनी टाळलं तरी चालेल, कारण की काय काय सीन असे आहेत की तुम्हाला डोळे बंदच करावे लागणार. इवन मी 1-2 सीनच्या वेळी डोळे बंद केले, एवढे खतरनाक सीन आहेत. आणि व्हायलन्स म्हणूनच त्यांनी 18+ लिहिलं आहे. व्हायलन्स हा एक्स्ट्रीम लेवलचा आहे जो दाखवला आहे. आणि आपल्याला देशप्रेम खरंच जागं करतो की आपले एजंट कुठल्या सिच्युएशनमध्ये पाकिस्तानमध्ये आहेत आणि बिहाइंड द सीन काय काय गोष्टी घडतात त्याची थोडीफार आयडिया आपल्याला या मूवीमधून येईल. आणि पाकिस्तानमध्ये आपले भरपूर एजंट्स असणार आणि जे आपल्या देशासाठी काम करत आहेत, इंटेल्स पोचवत राहतात वेळोवेळी आपल्या एजन्सीजकडे. तर त्यामुळे आपला देश सेफ आहे, एवढंच मी सांगू शकेन. मला तर खूप आवडला आहे मूवी, काय बोलायलाच नको. येस, सो तुम्ही अजून बघितला नसेल तर बघून या, मित्रांना घेऊन जावा. आणि हे झालंच असेल तर आपलं चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. आपले बरेच व्हिडिओ झालेत पण सबस्क्रायबर काय वाढेना झालेत. इवन व्ह्यूज पण थोडेफारच येत आहेत, पण स्टील आपण थांबणार नाही आहे. आपण जे काय आपलं टार्गेट आहे व्हिडिओ अपलोड करायचं ते अपलोड करतच राहू. सो दॅट्स इट. भेटूया आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ बघून पिक्चरला गेला आणि नंतर व्हिडिओ ओपन करा माझा आणि त्याच्यात खाली कमेंट करा की कसा वाटला मूवी. दॅट्स इट. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.
सी यू अंटिल नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. हॅव अ गुड नाईट.